हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 3 पक्ष एकत्र आल्यानं मला मतदारसंघच राहिला नाही। पद नसल्यानं कोणतीही निवडणूक आली की माझ्या नावाची चर्चा होते। पंकजा मुंडेंचं विधान। राजकारणात दगाफटका झाल्याचाही आरोप। पंकजा मुंडे एक दिवस मनातील खदखद बाहेर काढतील। भाजपमध्ये ओबीसींचा वापर करा आणि फेकून द्या अशी परिस्थिती। पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 3रा दिवस। प्रकृती खालावली, अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही तर देशात आंदोलन करणार। जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। मराठा आरक्षणासाठी 16 तारखेला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार। आरक्षण विधेयक अधिवेशनात मांडलं जाण्याची ही शक्यता। दाढीनं काडी फिरवली तर तुमची लंका खाक होईल। मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। माझ्या नादी लागू नका, आडवा आला की सोडत नाही, शिंदेंचा इशारा। एकनाथ शिंदेंची दाढी दिल्लीच्या हातात। तुमच्या दाढीसह तुमची लंका ही पेटवणार। संजय राऊतांचा शिंदेंवर पलटवार। पक्ष चोरला, वडील चोरले, लहान मुलासारखे बोलतात। बाळासाहेब चोरायला काय वस्तू आहे का? शिंदेंचा ठाकरेंना खोचक सवाल। पक्ष फोडले पण संपूर्णचं पाप केलं नाही। उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। तर ठाकरे लोकशाहीत पक्ष बाप चोरण्याची भाषा करतात। त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज। अतुल भातखळकरांची टीका। ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका। आज दुपारी सुनावणी होणार। उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। कन्नड, गंगापूर आणि वैजापूरमध्ये ठाकरेंची जाहीर सभा। शरद पवार आज कल्याण, उल्हासनगरच्या दौऱ्यावर। स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार। उल्हासनगरमधील एल्गार परिषदेला हजेरी लावणार। देवेंद्र फडणवीस पूर्ण उपमुख्यमंत्रीही नाहीत। त्यांना 10 पैकी फक्त 2.5 मार्क। 2.5 मार्क असणारे पास की नापास? खासदार सुप्रिया सुळेंचा खोचक सवाल। आपण श्रीरामाचे संस्कार जाणतो। घरातील वडिलांना किंवा ज्येष्ठांना तुम्ही बाहेर काढता का? सुप्रिया सुळेंचा अप्रत्यक्षपणे अजित पवारांना टोला। काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकींना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा। तर लबाडांचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही याचा त्यांना अनुभव येईल। वडेट्टीवारांचा टोला। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी। कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। नागपूर जिल्ह्यासह विदर्भात 2ऱ्या दिवशीही गारपीट आणि अवकाळी पाऊस। गारपिटीमुळे भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान। सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार। मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। तर राज्यातील सरकारच वाऱ्यावर। सरकारच्या तिजोरीतील पैसे जातात कुठे? वडेट्टीवारांचा सवाल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।